हॅलो स्टुडंट्स अँड वेलकम बॅक टू पार्ट टू ग्लोरी विथ प्रेषिता. तर आज आपण एक सुंदर गोष्ट शिकणार आहोत, अकबर आणि तानसेन यांची. या चॅप्टरचं नाव आहे द सॉन्ग ऑफ सॉंग्स. तर ही गोष्ट आपल्याला माणुसकी, आदर, नम्रता आणि गुरु व शिष्यामधील अतूट नात्याची ओळख करून देतं. या गोष्टीतून आपण शिकतो की खरी महानता शिक्षण, शिस्त, संस्कार आणि भक्तीतूनच येते. चला आपण पाहूया की तानसेननी कसं आपल्या गुरुचा आदर करून आणि त्याच्या गुणांचं महत्त्व या चॅप्टर मध्ये दिला आहे. तर चला आपण एक एक लाईन समजून घेऊया आणि प्रत्येक सेंटेन्सचे मीनिंग समजून घेऊया. द सॉन्ग ऑफ सॉंग्स. Slowly, gently, the exhausted musician laid his tanpura on the carpet. आता exhausted म्हणजे दमलेला musician. ओके. Exquisite strains of rag darbari still vibrated within the halls. तर जे त्याचे गाणी आहेत, ठीक आहे, व्हेरी प्लीजिंग व्हॉइस. एक्विजिट म्हणजे उत्कृष्ट. तर त्याचे राग जे आहे ते पूर्ण दरबारात घुमतच होते. एम्परर अकबर looked up, his eye lit with admiration. Wonderful, he said. Superb. I listen to you every day, but I can't seem to have enough. तर अकबर आहे, ओके, तो त्याचा जो म्युझिशियन आहे म्हणजेच तानसेन, ठीक आहे, त्याला ऍडमायर करतो, तो किती छान वाजवतो आहे आणि त्याला म्हणतो की आय लिसन टू यू एव्हरी डे, मी रोज तुझा ऐकतो, पण मला ते माझं पोटच भरत नाही, माझं मनच भरत नाही, अजून ऐकावं असं वाटतं. तानसेन बाउड इन सायलेंट ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूड म्हणजे थँकफुलनेस. आय थिंक यू हॅव द मोस्ट वंडरफुल व्हॉइस इन द वर्ल्ड, सेड अकबर. अकबर म्हणतो की तुझा आवाज जगात सर्वात सुंदर आहे, सर्वात मधुर आहे. बट आय डोंट, शहनशाह, said Tansen with a smile. There is someone who sings far better than I do. तर तानसेन त्याच्यावर रिप्लाय देतो की शहनशाह, माझ्या आवाजापेक्षा सुरेख कोणाचा तरी आवाज आहे. Really? cried the disbelieving Akbar. Then I must have him sing in my court. Can you arrange it? तर अकबर त्याला म्हणतो की हे शक्यच नाही आहे. डिसबिलीव्ह म्हणजे अशक्य. ओके, की तू जो तुझ्यापेक्षा छान गाणं गातो त्यांनी तर माझ्या कोर्टमध्ये गायला पाहिजे, दरबारमध्ये. तू आणू शकतोस काय? तानसेन shook his head. I am afraid he will not come, sir. तर तानसेन त्यावर म्हणतो की सर, सॉरी, पण तो इकडे नाही येऊ शकत. What? Not even if he hears that the emperor himself has summoned him? तर अकबर म्हणतो की मी स्वतः बोलवलं तरी सुद्धा तो नाही येणार. समन म्हणजे बोलवणं, आदेश देणं. नो, नॉट इवन देन. नाही. ओके, तानसेन त्यावर नाही होत. नॉट इवन इफ तर देतो. This reply would have enraged any other emperor. Enraged म्हणजे राग येणं, ओके, संतप्त होणं, anger. But Akbar was different. Very well, Ustadji, said Akbar, smiling into Tansen's half-scared eyes. If he doesn't come, I shall go to him myself. Will you take me to him? तर अकबर त्याला राग करत नाही त्या गोष्टीवर, तो उलट उदार होतो आणि तो म्हणतो की तो नाही येऊ शकत तर काय झालं, मी येऊ का तुमच्यासोबत? येस सर, प्रोव्हाइडेड यू डू नॉट कम ॲज द एम्परर ऑफ हिंदुस्तान. तर तानसेन त्यावर म्हणतं की हो शहनशाह, तुम्ही येऊ शकता, पण एक राजा म्हणून नका येऊ. ओके, तर तो परफॉर्म नाही करणार. आय शॅल गो ॲज अ हंबर लव्हर ऑफ म्युझिक. तर अकबर त्यावर उत्तर देतो की मी एक म्युझिक लव्हर म्हणून येईन तुझ्यासोबत. संत हरिदास वॉज द मॅन तानसेन हॅड स्पोकन ऑफ. तर संत हरिदास हे तानसेनचे गुरु होते. ही हॅड बीन तानसेन्स म्युझिक टीचर अँड ही लिव्ड द ऑस्टर लाईफ ऑफ अ हर्मिट. त्यांनी सगळं सोडलेलं. ओके, ऑस्टर म्हणजे सिम्पल लाईफ. When Tansen an emperor reached his hut, he was busy with his daily course. तर जेव्हा तानसेन आणि अकबर हे त्याच्या घरी पोहोचले, त्याच्या हाटमध्ये, तेव्हा तो खूप बिझी होता. त्याच्या कोर्स म्हणजे जे दिवसाचे कामं असतात ते करण्यात ते बिझी होते. ओके, कोण? संत हरिदास. When they asked him to sing, he smiled but said firmly, I am long past the age for singing. Even his favorite pupil could not persuade him to change his mind. प्युपिल म्हणजे त्याचा जो विद्यार्थी आहे. ओके, म्हणजेच तानसेन. पर्सुएड म्हणजे ट्राय टू कन्व्हिन्स, मन वळवणं. त्यांचं मन वळवू नाही शकले.
But Tansin knew how to get round him. He offered to sing before his guru and he made a deliberate mistake. ठीक आहे, त्यांनी मुद्दाम एक मिस्टेक केली तानसेननी. That's not the right note, Tansen, cried his teacher amazed. What has happened to you? तर तानसेनला माहिती होतं त्याच्या गुरुचं मन कसं वळवायचं. मग तानसेननी काय केलं, मुद्दाम काहीतरी चुकी केली. ओके, तर त्याचे गुरु त्याच्यावर रागवले. अमेज्ड, ही वॉज अमेज्ड, ही वॉज शॉक्ड की हा कसा काय चुकी करू शकतो. Tansen did not seem to understand his teacher and he made the same mistake again. Exasperated, Sant Haridas took the Tanpura from Tansen's hand and sang the right note. Exasperated म्हणजे irritated, वैतागलेले. ओके, आणि त्यांनी तानपुरा घेतला त्यांच्या शिष्याच्या हातातून आणि स्वतः ते वाजवायला लागले आणि गाणं गायला लागले. देन ही वेंट ऑन टू द नेक्स्ट अँड नेक्स्ट. तर ते तसेच गात राहिले पुढे पुढे. The music spread across the forest like the first glimmer of dawn or the fragrance of jasmine. तर ते जसे वाजवायला लागले, त्यांची म्युझिक आहे ती पूर्ण जंगल जे ते हाटमध्ये राहत होते त्याच्या अवतीभोवती सगळीकडे पसरली. आणि ग्लिमर ऑफ डॉन म्हणजे जेव्हा पहाट होतं, डॉन म्हणजे पहाट, तसं वाटू लागलं. आणि फ्रेग्रन्स ऑफ जास्मिन म्हणजे जास्मिनचं फूल आहे त्याची सुगंध पसरल्यासारखा तो आवाज पसरला. Both Akbar and Tansen listened to him as if they were hypnotized, and the emperor realized that Tansen had spoken the truth. तर अकबर आणि तानसेन दोघं पण त्या मधुर आवाजात असे सम्मोहित झाले म्हणजे हिप्नोटाइज झाले की ते लोक विसरून गेले. आणि मग अकबरला रिअलाइज झालं की तानसेन बरोबर बोलत होता की त्यांचे गुरु त्याच्यापेक्षा पण सुरेख आणि एकदम मधुर गातात. He had not known that music could be like this. He had certainly never heard anything like it before. As they walked back, the emperor suddenly broke the silence to ask Tansen, "Why can't you sing like him, Ustadji?" तर एम्परर हे तानसेनला म्हणाले की उस्तादजी तुम्ही असं का नाही गाऊ शकत. Tansen smiled. "Shahenshah, I sing at your command, the command of Emperor of Hindustan. But Guruji, for one who is master of even kings." तर त्यावर तानसेन असा म्हणाला की शहेनशाह, मी तुमच्या कमांड, तुमच्या हुकूम किंवा आदेशावर मी गाणं गातो, पण गुरुजी तसे नाही आहेत. ते कोणासाठी गाणं गातात? हु इज द मास्टर ऑफ इवन किंग्स, जे किंगचे राजे आहेत, म्हणजेच देव, गॉड. ओके, हिज म्युझिक स्प्रिंग्स फ्रॉम द डेप्थ ऑफ हिज सोल, फ्री अँड अनआस्क्ड फॉर. How can I expect my music to be so beautiful and divine? तर तानसेन असा रिप्लाय देतात की ते देवासाठी गाणं गातात आणि ते डेप्थ ऑफ हिज सोल म्हणजे एकदम मनापासून येतं आणि ते कोणी मागत नाही किंवा आदेश करत नाही, ते स्वतःच्या मनातून गातात, ते पण देवासाठी. म्हणून त्यांची जी म्युझिक आहे ती एवढी मधुर आहे. ओके, हाऊ कॅन आय एक्सपेक्ट माय म्युझिक टू बी सो ब्युटिफुल अँड डिवाइन. तर मी कसं काही असं गाणं गाऊ शकतो, कारण मी तर तुमच्या हुकुमावरती गाणं गातो. ओके, तर एवढं डिवाइन मी नाही गाऊ शकत. तर तुम्हाला हा चॅप्टर कसा वाटला याचं एक्सप्लेनेशन कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा आणि मी कोणता चॅप्टर नेक्स्ट एक्सप्लेन करू हे सुद्धा मला सांगा, किंवा ग्रॅमर मध्ये तुम्हाला हेल्प काही हवी असेल तर नक्की मला सांगा. थँक्यू सो मच फॉर बिईंग टिल हिअर.